मी डॉक्टर अबोली धुमाळ, पिडियाट्रिशियन अँड लॅक्टेशन कन्सल्टंट. गव्हर्नमेंट आजकाल सगळेच वॅक्सिन्स देत आहेत, परंतु त्या व्यतिरिक्तही काही महत्त्वाच्या लसी असतात की ज्या बाळाला देणं खूप गरजेचे आहे, जसे की हेपॅटायटिस ए, चिकनपॉक्स, मेंदूज्वर, फ्ल्यू आणि टायफॉइड. मेंदूज्वरमध्ये मेनिकोकॉकल आणि जॅपनीज एन्सेफॅलायटिस, तर जॅपनीज एन्सेफॅलायटिसही काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स सुरू केलेले आहे. त्यामुळे फक्त मेंदूज्वर, फ्ल्यू, टायफॉइड, हेपॅटायटिस ए आणि चिकनपॉक्स ह्या ज्या लसी आहेत हे गव्हर्नमेंट देत नाही, तर ह्या लसी फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येच मिळतात. तर आता तुम्ही म्हणाल की लिस्ट तर फारच मोठी दिसते, तर ह्या सगळ्याच वॅक्सिन्स देणं खूप गरजेचे आहे का? लिस्ट जरी मोठी दिसत असली तर ह्यांपासून होणारे आजार जे असतात ते खूप गंभीर असतात आणि ही वॅक्सिन्स बाळाला देणं खूप गरजेचे आहे. जर ह्यापैकी एकही आजार बाळाला झाला तर त्याच्या कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात आणि मग बाळाला ऍडमिट करणे किंवा लॉंग टर्म ट्रीटमेंट म्हणजे लॉंग स्टे ऍडमिशन अशा गोष्टी लागू शकतात. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुमच्या बाळाचे वॅक्सिनेशन रेकॉर्ड आजच चेक करा आणि जर त्याला ह्या प्रायव्हेटच्या लसी दिलेल्या नसतील तर लवकरात लवकर देऊन टाका आणि त्याची इम्युनिटी वाढवा. थँक्यू.